हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल आपले एका सबस्क्रायबर किरण निमकर्डे हे प्रश्न विचारले, सगळ्यांशी कसं वागायचं? हे बघा, प्रश्न आहे सगळ्यांशी कसं वागायचं. ह्याला तुम्हाला एका वाक्यात उत्तर पाहिजे असलं तर बाकीचंही तुमच्याशी कसं वागावं असं वाटते तसं तुम्ही लोकांशी वागायला पाहिजे. आपल्याला शाळेत असायचं का नाही, आन्सर इन वन सेंटेन्स, तसं आन्सर इन वन सेंटेन्स असलं तर आपली काय अपेक्षा आहे, लोकांनी आपल्याशी कसं वागावं तसं आपण त्यांच्याशी वागावं. हे झालं आन्सर इन वन सेंटेन्स. आता आन्सर इन ब्रीफ. आता सगळ्यांचे रिलेशन आपले सारखे असतात का? नाही. एक्झाम्पल, आई वडील. आपले आई वडील आपल्याला कसं लहानाचं मोठं केलंय जरा आठवा ना, डोळ्यासमोर ते लहानपणीचे दिवस आणा. आपले घासातला घास आपल्याला दिले ते एवढेच काय, आपण आजारी असलो रात्रभर आई आपल्या बाजूला बसायची, ताप असला की पट्टी डोक्यावरची पाण्याची बदलायची. काही कुठे बाहेर गेलात, काही गारुडीचा खेळ असेल, काही बघायला डोंबाऱ्यांचा खेळ असेल, तुमची उंची कमी असते, दिसत नाही, मग वडील काय करायचे, खांद्यावर बसवायचे, गरज पडले की डोक्यावर सुद्धा बसवून तुम्हाला तो खेळ दाखवलेला आहे. त्यामुळे मोठं झाल्यावर तुमचं काही चुकलं, ते काही तुम्हाला रागवले की आपण काय तसं वागायचं का त्यांच्याशी? नाही. आपल्याला तेवढं कळायला पाहिजे ते कशासाठी आपल्याला रागवले, ते कशासाठी आपल्याशी असं बोलले, माझं काय चुकलं हे जाणून घ्यायचं आहे. हे बघा, देव सगळीकडे असू शकत नाही, म्हणून देवानं आई वडिलांचे रूपातनं देव तुमच्या समोर उभा केलेला आहे. त्यामुळे एवढं मात्र लक्षात ठेवायचं, आयुष्यात कधी आई वडिलांना दुखवायचं नाही, वेडवाकडं बोलायचं नाही. आता बाकी सगळ्यांशी तुम्हाला हवं तसं वागू शकता. हे दोन एक्सेप्शन. हे रागवलं तरी, काही केलं तरी उलट बोलायचं नाही आई वडिलांना. आता बाकी म्हणताना मी तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, कधी कधी आहे आपल्याला टोचून बोलतात, आपल्याला घालून पाडून बोलतात. मग तुम्ही म्हणाल त्यांच्याशी आपण तसं चांगलं वागायचं का? आता तसं वागलं तर काय होणार, आणि भांडणं होत जाणार. त्यामुळे मला विचारलं तर कोणी तुमच्याशी तसं वागत असलं ते शक्य एवढे त्या माणसांपासून लांब राहावा, त्यांचे जवळच जाऊ नका, म्हणजे तुम्ही सुखी राहता, आनंदी राहता. आता कधी कधी सगळीकडे गप्प बसून चांगलं वागून चालत नाही, टिट फॉर टॅट करावं लागते. ऑफिसमध्ये असेल, मित्रांबरोबर असेल, अशा वेळी आपण गप्प बसला की ह्याला काही धाडसच नाही, आपण कसं वागलं तरी हा गप्प बसतो, हा काही बोलत नाही, असं भ्रम निर्माण होईल. त्यामुळे अशा वेळी गप्प बसून पण चालत नाही. आपले राईट्ससाठी, योग्य त्या गोष्टींसाठी आपण भांडावं लागते, न भांडून नाही चालत. त्यामुळे अशा वेळी तुमचं कोणी नुकसान करत असलं तर, असे असतात माणसं, चिक्कार असतात, त्यांचे स्वतःचे फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारी माणसं भरपूर आहेत. एस्पेशली तुम्ही नोकरी करताना वगैरे सापडतात तुम्हाला भरपूर जण. अशा वेळी आपण गप्प बसायचं का? नाही.
अशा वेळी आपण भांडायला पाहिजे. भांडून आपलं राईट्स आपण मिळवायला पाहिजे. आता इथे भांडायचं कसं? आपण कायद्याच्या रूपानं भांडू शकतो. भांडायचं म्हणजे जाऊन त्याला 2 थोबाडीत द्यायच्या असं नाही म्हणत मी, पण आपले राईट्स आपण मिळवायला पाहिजे. इथे गप्प बसून चालत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता हो. पूर्वी गांधीजी कसं म्हणायचे, कोणी तुम्हाला उजवे कानावर थप्पड दिली तर डावी बाजू दाखवा. हल्ली डावी बाजू दाखवलं की काय होईल, तिथे पण तुम्हाला 2 थपड्याच पडणार आहे. त्यामुळे आता काय करायला पाहिजे, कोणी तुम्हाला 1 मारला की आपण त्याला 4 मारायला पाहिजे, तरच तो परत तुमचे वाटेला येणार नाही. त्यामुळे सगळ्यांशी सारखं वागून नाही चालत. बोलायचं नाही, उलट हे करायचं नाही. कोणासाठी? आई वडिलांसाठी. का? ते देव आहेत. देव आणि वडील आपले 2 माणसं ह्या जगात आहेत. त्यांना आपलं खूप छान झालेलं आवडते, आपली प्रगती झालेली आवडते. वडिलांना विचारा, कुठल्याही वडील, आता बरेच वडिलांनी बोलताना मी ऐकले, माय सन अर्न्स मोर देन मी. माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त मिळवतो. किती आनंदाची गोष्ट आहे ही. वडिलांना आनंद मिळतो, पण हा आनंद तुमच्या मित्राला मिळेल का? तुम्ही मित्रापेक्षा जास्त मिळवता, त्याला आनंद मिळेल का? नाही. वडिलांना आनंद मिळतो. म्हणून हे मला म्हणायचं, इथे फरक असतो. आपले आई वडिलांना आपले प्रगतीबद्दल खूप आनंद वाटतो. त्यांना वाटते त्यांच्यापेक्षाही आपली मुलं खूप मोठी व्हावी. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना वागताना एवढा काही झालं तरी आपण उलटं बोलायचं नाही. काही चूक झाली की सॉरी म्हणायचं. बाकी लोकांशी वागणं मात्र वेगळा टाईप आहे. कुठे सामंजस्याने घ्यावं लागते. प्रत्येक ठिकाणी अगदी भांडूनच चालते असं नाहीये. समजून घेऊन पण हे लागते. आता मध्यंतरी मी बघितलेली, माझ्या मनात राहिलेली एक गोष्ट सांगते. 1-2 बायका रिक्षावाल्यासाठी थांबल्या होत्या. रिक्षावाला आला. रिक्षावाला सांगत होता अमुक तिथे जायला 80 रुपये होतील. ह्या म्हणत होत्या नाहीये, तेवढ्या काही लांब नाहीये, 50 रुपये होते. तसा तो रिक्षावाला किती समजूतदार बघा. तो काही भांडण केला नाही यांच्याशी. तो म्हणाला, हो मॅडम, तुम्ही म्हणता तर बरोबर आहे, पण मी तिथे गेल्यावर मला परत येताना भाडं मिळत नाही. मला नुसती रिकामी रिक्षा घेऊन यावं लागते. त्यामुळे मी 80 रुपये सांगतो. आपण असं करूया म्हणाला तो. मी तुम्हाला तिथे सोडतो. तिथे मला भाडं मिळालं तर तुम्ही 50 रुपये द्या. आणि तिथे भाडं मिळालं नाही, मला रिकामं यावं लागलं, ते मात्र तुम्ही 80 रुपये द्यायचे मला. त्या बायका हो म्हणाल्या आणि बसून गेले. हे बघा, असं आपण समजूतदारपणानं पण बोलून वागून राहू शकतो. पण तर कुठे राहायचं, काय राहायचं, एवढं आपण ती परिस्थिती बघून आपला निर्णय घ्यायला पाहिजे. सगळ्यांशी म्हणजे सगळ्यांशी सारखं, सगळ्या परिस्थितीला सारखं नाही होत. तसं जशी परिस्थिती बदलते तेव्हाचे कंडिशन्स प्रमाणे काही गोष्टी बदलत जातात. आणि एस्पेशली यंग वयात तेव्हा कसं अंगात अशी उर्मी असते हो. कोणी 1 म्हटलं की 4 म्हणायची अंगात ताकद असते. पण वय झाल्यावर, उतार वयात भांडायची ताकद असते का आपले? आणि गरज कोणाला असतीये तेव्हा? त्यामुळे ज्याला गरज असते त्यानं जरा वाकून
मैल्डपणानं जरा घ्यावं लागते. ही पण तशी कंडिशन आहे. म्हणजे ज्याला गरज आहे त्यानं जरा जास्त समजून घ्यायला लागते. समजून दोघांही घ्यायला लागते, पण गरज असलेल्यानं जरा जास्त समजून घ्यावं लागते. असं आपण वेगवेगळे कंडिशनमध्ये वेगवेगळे टाईपनं लोकांशी वागावं लागते. पण एकच आई वडिलांशी वागताना मात्र कायम नम्रपणानं शांतपणानं वागायचं, कधीच उलटं बोलायचं नाही. बाकी बाहेर तुम्ही टिटफोट ॲट केला तरी ओके इट इज. अच्छा, हॅव ए गुड डे.